नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज 4 जुलै 2025 आज सकाळची उजनीची काय स्थिती आहे, उजनीतून सध्याला काय विसर्ग चालू आहे आणि उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे, वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती क्युसेक्सनं विसर्ग सध्याला चालू केलेला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 495.640 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 103.32 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 40.17 TMC. टक्केवारी बघितली तर आपलं उजनी धरण आता टक्केवारीमध्ये वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत 79% पर्यंत गेलेलं धरण उजनी मधून भीमा नदीमध्ये पाणी सोडून आषाढी वारीच्या नियोजनासाठी जवळपास 10% पाणी कमी केलेलं आहे आणि सध्याला उजनी धरणाची टक्केवारी ही 74.97% म्हणजे 75% उजनी धरण झालेलं आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये आज वाढ झालेली दिसते, कारण गेल्या 2-3 दिवसामध्ये 10-11 हजाराचा क्युसेकचा विसर्ग आपल्या उजनी धरणामध्ये येत होता, परंतु आज सकाळी तो 20,337 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीत येतोय. म्हणजेच कदाचित संध्याकाळपर्यंत उजनी धरण 80% पर्यंत गेलेलं असेल. आणि दुसरी विशेष आनंदाची गोष्ट अशी की उजनी धरणातून सीनामाळा उपसा सिंचन योजनेमधून 80 क्युसेक्स आणि दहिगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेक्स असा विसर्ग सोडण्यास चालू केलेला आहे. कदाचित उजनी प्रशासनाला अजित पवार म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनचा परिणाम झालेला आहे. शेतकऱ्याची मागणी असताना त्यांना पाजर फुटला नाही, परंतु एखाद्या मंत्र्याचा एखाद्या उपमुख्यमंत्र्याचा फोन आल्यानंतर त्यांनी तातडीनं पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. हे खरं तर शेतकऱ्यात दुर्दैव म्हणायचं की मंत्र्याचं सुदैव, हा एक प्रश्न आहेच. सध्याला उजनीतून कालव्याद्वारे 1500 क्युसेक्स आणि बोगद्यातून 900 क्युसेक्स आणि पॉवर हाऊसही बंद केलेला आहे. म्हणजे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सध्याला कोणताही विसर्ग चालू केलेला नाही. आणि त्यातच आता वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. वरच्या भागात पाऊस पडल्यामुळे आणि नाझरे धरण आणि आपलं घोड धरण हे धरणं भरल्यामुळं त्या धरणातूनही पाणी आता विसर्ग चालू होतोय. सध्याला तो विसर्ग 6157 एवढा विसर्ग सध्याला नीरा नदीमध्ये सोडला जातोय. संगममध्ये सध्याला 8765 क्युसेकचा विसर्ग तयार होतोय. म्हणजे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये बराचसा फरक पडलेला आहे. पाणी पातळी कमी झालेली आहे, परंतु आता नीरा नदीचं पाणी आल्यानंतर आणखी ती वाढू शकते. आणि दौंडचा विसर्ग जर वाढला तर आणखी पुन्हा एकदा उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होईल. खरं तर आता इथून पुढं आणखी 3 महिने पावसाळ्याचे आहेत. उजनी धरण तर 75-80% पर्यंत झालेलं आहेच. त्यामुळं आता इथून पुढं भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी 3 महिने धोक्याचे आहेत. कारण आता पुढचा पाऊस किती पडतोय, कसा पडतोय आणि कुठे पडतोय यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेली जी धरणं आहेत, 19 धरणं, त्या धरणाची परिस्थिती आता 80-90% पुढे गेलेली आहे. त्या धरणातूनही कधी पाणी सोडण्यात येईल याचं कोणालाच गणित माहीत नाही. त्यामुळं दौंडचा विसर्ग, बनगाडाचा विसर्ग सातत्यानं कमी जास्त होणार आहे, वाढणार आहे. त्यामुळं आपल्या भीमा नदीला पुढील 3 महिने पूर परिस्थिती निर्माण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.